त्या माळसाकांताच्या नगरीमध्ये स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते, माजी सहकार मंत्री आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण आपल्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। खरं म्हणजे मी काय अभ्यासपूर्वक भाषण करणार नाही। मी आज एवढंच तुम्हाला सांगणार आहे की आपल्या या कराड उत्तरला आणि आमदार बाळासाहेब पाटलांना कब्बशी हे चिन्ह शुभ चिन्ह आहे। महाराष्ट्रामध्ये 2009चा इतिहास साक्षीदार तुम्ही सगळे आहे। त्यावेळेला 2009ला मी असेल, मानशेगाव जगदाळे असतील, देवराज दादा असतील, सुनील माने असतील, अजिताप्पा आमच्या ह्याला फोगा आला होता। आता सगळं काही खरं सांगितलं कारण मी पवार आहे, कारण पवारांनी सगळं खरं सांगायचं नसतं, मग त्याला तर खरं राजकारण म्हणते ते अजिताप्पा। त्यामुळं त्यावेळेला जे काय घडवलं त्याचं आम्ही सगळी साक्षीदार आहे। त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब पाटील अपक्ष चिन्ह घेऊन आणि कब्बशी चिन्ह घेऊन महाराष्ट्रात अपक्षामध्ये 1 नंबरला निवडून आले। मित्र हो, आता सुद्धा या महाराष्ट्रात काही साखर कारखान्याच्या निवडणुका चालू आहेत, त्यात आपल्या सह्याद्रीची चालू आहे। सुदैवानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि माळसाकांताच्या आशीर्वादानं आपल्या पॅनलला चिन्ह सुद्धा कब्बशीचंच मिळालेलं आहे। उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधक काही कुठल्याही प्रकारचं आरोप प्रत्यारोप करतील, पण मला तुम्हाला सांगायचंय त्यांच्या जरी बॅनरवर आपल्या बॅनरवरले काही फोटो जरी तिथं असले तरी आपल्या स्टेजवर त्या नेत्यांचे जे प्रतिनिधी इथं हजर आहेत तसे प्रतिनिधी त्यांच्या स्टेजवर कुणीही नसते। आपल्या स्टेजवर पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा फोटो आहे, अजिताप्पा उजवे हात आहेत पृथ्वीराज चव्हाण। त्यामुळं काय समजून घ्यायचं ते घ्या। तिकडं कडेगावमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम आणि विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून आता ज्यांची नावं घेतली ते त्यांचे सगळे पदाधिकारी हित आहेत। सातारला आपले बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा आणि स्वर्गीय अभयसिंह महाराजांचे प्रतिनिधी सगळे अजिंक्य तारा कारखाने असतील, आमचे स्नेही लालासाहेब यादव असतील, सगळे प्रतिनिधी स्टेजवर आहेत। त्यामुळं कुणी काही कोलेकुई केली तरी ही जी मजबूत मगाशी शाजीरावने सांगितलं व्यासपीठ जे इतकं मजबूत आहे आणि तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे बघितलं तर 21 आणि 18चा गडी इथं कोणच नाही। जे आहे तर ती 40 चे 60 70 पर्यंत गडी सगळं आहे म्हणजे सभासद आहे। आणि तुम्हाला माझी विनंती आहे की उद्याच्या 5 तारखेला त्या कब्बशीतल्या चहाचा चटका असा 6 तारखेला बोलायचा बसला पाहिजे की पुन्हा मगाशी म्हटलं तसं भविष्यात सह्याद्रीची निवडणूक आली तर यांना पोलीस खातं लावून हुडकलं पाहिजे। अशा पद्धतीने गडी काय चालतं, अशा पद्धतीने मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की जरी महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला असला, कराड उत्तरमध्ये जरी सत्ता बदल झाला असला तरी सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय चव्हाण साहेबांचा, स्वर्गीय पी.डी. पाटील साहेबांच्या विचारानं आणि तोच विचार पुढे बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून अखंडपणे चालू आहे। त्यामुळं इथं सह्याद्रीकडे कुणीही वाकडी नजर केली तर सह्याद्रीचा सभासद जेवढ्या ताकदीनं पेटून उठतो तेवढा पुन्हा भविष्यात विरोधकांना त्याचा जाणीव झाली पाहिजे। अशा पद्धतीनं तुम्ही उद्याच्या 5 तारखेला कब्बशीची चिन्हाच्या ह्याच्यावर मतदान करायचं आहे। ह्या वेळेला मतदान मित्र हो, आपल्याला बॅलेट पेपरवर म्हणजे कागदावर मतदान येणार आहे आणि प्रत्येक मतदाराला 21 मत द्यायचे। गडीमत 70 आहे तर त्यामध्ये पण आपलं फक्त चिन्ह बघायचं आहे आणि चिन्हाच्या पुढं आपल्याला शिक्का उठवायचा आहे। एवढी जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेऊन उद्याच्या 5 तारखेला ताकदीनं मतदान करा आणि 6 तारखेला आपण सगळ्यांनी जिथं मतमोजणी असेल तिथं साहेब आणि सगळी यंत्रणा आपल्याला सूचना देईल तिथं गुलाल उधळायला, विधानसभेचं उट्ट काढायला आपण सगळ्यांनी ताकदीनं उपस्थित राहा एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद।